नमो बुद्धाय, जय भीम। आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी पूजनीय भिक्खू संघाच्या समवेत आम्ही जळगाव शहरालगत अतिशय महत्त्वपूर्ण अशा ठिकाणी आम्ही आलेले आहोत। माझ्यासोबत आहेत पूजनीय भदंत करुणानंदजी महाथेरो, पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो, भिक्खू प्रज्ञावंत, भिक्खू रत्नदीपजी थेरो आणि आपण सर्व उपासकांच्या सोबत आम्ही एक महत्त्वपूर्ण भविष्यकालीन धम्म प्रचार प्रसाराचं प्रोजेक्ट ती जागा बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत। या सप्तपर्णी अरण्यक बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीच्या एव्हरेस्ट प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये इथे उभं राहणाऱ्या धम्माच्या प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी जळगाव शहरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील सर्व श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांना मी स्वतः भिक्खू संघाच्या वतीने आवाहन करतो की इथे उभ्या होणाऱ्या या प्रोजेक्टला भरभरून आपण सर्वांनी तन मन धनाने प्रतिसाद द्यावा। आमचे कल्याण मित्र पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो यांचा हा एव्हरेस्ट प्रोजेक्ट आहे आणि आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेत की आपण संकल्पित केलेल्या या हे जे प्रोजेक्ट आहे लवकरात लवकर पूर्ण होईल। या ठिकाणी जळगावमधील सर्व उपासक उपासिकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे। महाराष्ट्रभरातून नक्कीच आपल्या सर्वांना या प्रोजेक्टसाठी तनमन धनाने सहकार्य मिळेलच। मी सर्व भिक्खू संघाच्या वतीने सर्व उपासक उपासिकांच्या वतीने या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा अर्पण करतो। सोबतच पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो यांनी संकल्पित केलेल्या या प्रोजेक्टसाठी आपण सर्व तनमन धनाने सहकार्य कराल अशी मी सर्वांकडून आशा व्यक्त करतो। पुनश्च एकदा भिक्खू संघाच्या वतीने या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा। सोबतच भिक्खू धम्मबोधीजी थेरो यांच्याही 19व्या कठीण चिवरदानाकरिता खूप खूप शुभेच्छा आहेत। सर्वांप्रती खूप पुनश्च एकदा खूप मंगल कामना। सर्वांचं मंगल हो।